अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, ही स्वामीचरणी प्रार्थना. आता मी स्वामी सेवा नाही करणार असं माझ्या मनात येतं आहे, आणि का नाही करणार ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते. तर व्हिडिओ नक्कीच बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. माझ्या मनात येतं आहे हे पण चुकीचंच असणार आहे, कारण माझ्या अशा मनात यायला पण नको आहे. पण जेव्हा मी 11 गुरुवार सुरू केलेत, तर पहिल्याच गुरुवारी मला अनुभव पण आला. जे मी दुसऱ्या गुरुवारच्या आत, म्हणजे पहिला गुरुवार संपल्यावर मी अक्कलकोट दर्शनाला गेली. तर स्वामींनी मला बोलून घेतलं, तर मी खूप जास्त खुश होती. त्याच्यानंतर माझे 6-7 गुरुवार खूप चांगले गेलेत, निर्विघ्नपणे पूर्ण झालेत. तर असं काही विचार केला नव्हता की पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होतील किंवा काय. पण ते जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो ना, तर तेव्हा प्रॉब्लेम्स हे येणारच, संकट येणारच. कारण ती तर आपली परीक्षाच असते. स्वामी प्रत्येक वेळेस परीक्षा घेत असतात, आणि आपल्या भक्तांची परीक्षा तर ते घेणारच, की त्यांना पण बघायचं असणार ना, की आपला भक्त जो सेवा करतोय तो म्हणजे कोणत्या लेवलपर्यंत सेवा करू शकतो. म्हणजे बऱ्याच, आता तुम्ही पण सेवेकरी आहात तर तुम्हाला पण तेवढं माहिती आहे की स्वामी खूप परीक्षा घेतात. लवकर अनुभव येत नसतात. जोपर्यंत आपलं प्रारब्ध, आपलं कर्म सगळं काही जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तर तुम्हाला अनुभव पण येत नाहीत. पण मी असा अजिबात विचार केला नव्हता की मला पण अडचणी येऊ शकतात. म्हणजे अडचणी म्हणजे मला सेवेमधून, म्हणजे प्रत्येक सेवेमधून मला खूप चांगले अनुभव आलेत, आणि प्रत्येक क्षणाक्षणाला स्वामी माझ्यासोबत असतात. तर मी असा विचारच नाही केला की मलाही अडचणी येऊ शकतात. पण जेव्हा माझे 1-2 गुरुवार माझं ना हे झालेत, गुरुवार झाले नाहीत माझे. तर तेव्हापासून मी थोडी टेन्शनमध्ये यायला लागली की एक गुरुवार झाला नाही म्हणजे गॅप पडला, परत दुसरा गुरुवार पण नाही झाला, परत गॅप पडला. असं का होतं आहे? आता जर महिन्याला आपले 4 गुरुवार जरी असले तरी पण आपण 3च करू शकतो. एक तर आपला पिरियड वगैरे मध्ये जातोच. तर 3 गुरुवार मी असे पकडून, म्हणजे आपले होत आहेत व्यवस्थित. तर आता लास्ट म्हणजे आपला मार्गशीर्ष महिन्यापासून तर माझे 2 गुरुवार असेच गेले. तर विचार केला की पुढचा गुरुवार मी खूप मस्त करेल, सगळ्या सेवा करेल, असं सारखं वाटतंय. तर गुरुवारची वाट बघते बघते तोपर्यंत मध्ये अडचणी येतच गेल्यात, आणि अडचणी 1, 2, 3 म्हणजे अशा सारख्याच येत आहेत. आता ते तर नैसर्गिक आहेत त्या अडचणी, तर समजत नाही आहे. पण कालचा गुरुवार होता, तो पण मी उपवास वगैरे तर केला, पण मला मी वाचू नाही शकली, म्हणजे मी पारायण नाही करू शकली. कारण की त्याच्यातही सगळं कन्फ्युजन होतं, करायचं की नाही करायचं. तर मग म्हणून मला असं चिडचिड होत होती मला, की माझ्याकडून सेवा घडत नाही आहे, सेवा का नाही घडत आहे, अशी चिडचिडसारखी होते. तर मी स्वामींना बोलते की का होतं आहे असं सगळं? का सगळं विघ्न येत आहेत? माझे गुरुवार पूर्ण का नाही होत आहेत? माझे 2 ते 3 गुरुवार असेच गेलेत. का असं होतं आहे? मला पूर्ण करायचे आहेत माझे 11 गुरुवार, आणि ते बी मला निर्विघ्नपणे पूर्ण करायचे होते. तर हे सगळं का होतं आहे माझ्यासोबत? असे सगळे विचार डोक्यात चालू आहेत. तर स्वामींना म्हटलं की मला नाही माहिती, नाही तर मी तुमची सेवाच करणार नाही. मला माझे गुरुवार व्यवस्थितरित्या करू द्या, निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या आता पुढचे गुरुवार, आणि मला स्वामी सेवा माझ्याकडून करून घ्या. सगळ्या स्वामी सेवा माझ्याकडून करून घ्या. कोणत्याही सेवेमध्ये मला खंड नका पडू देऊ. कदाचित हा माझा स्वार्थ पण असेल किंवा जिद्दीपणा असेल. आता तुम्ही लोक ऐकणार, तर तुम्ही लोक म्हणणार की
काय हे तर नॉर्मल गोष्ट आहे किंवा स्वामी तर परीक्षा घेतातच, तर असं होतंच, तर एवढा विचार नका करू किंवा बऱ्याचशा गोष्टी असू शकतात किंवा तुम्ही चुकीचं पण समजू शकतात. पण मला हे सगळं नाही समजत आहे. मला सेवा करायची आहे आणि ती माझ्याकडून ना स्वामी करून घेत आहेत, नाही करत आहे असं नाही आहे. पण मला ज्या पद्धतीने सेवा करायच्या आहेत ना, तर माझी इच्छा आहे की तशाच त्या सेवा व्हायला हव्यात. आणि मी सारखं स्वामींकडे बघते, विचार करते, काय चाललं आहे, का होतं आहे असं? मला 11 गुरुवार कंप्लीट करायचे आहेत, तर का असं होतं आहे? हे सगळं चालू असतानाच स्वामींनी मला बुधवारीच एक चांगली न्यूज दिली, खूप चांगली न्यूज दिली. म्हणजे असं ना, की म्हणजे मी ज्या हट्टाला धरून बसली आहे, ज्या गोष्टी मी बडबड करते, की नाही माझी सेवा व्हायलाच हवी, माझी सेवा व्हायलाच हवी, का नाही होते, का खंडन पडते, का पूर्ण होत नाही आहे, या सगळ्या गोष्टी मी बडबड माझ्या डोक्यामध्ये तेच चालू आहे. मला असं टेन्शन येतं आहे की का नाही पूर्ण होते. म्हणजे तसं टेन्शन नाही की का पूर्ण होत नाही, कसं काय. मला हे की माझ्या हातून त्या सेवा राहत आहेत, होत नाही आहेत काही कारणास्तव. तर हे का होतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी सारख्या चालू असतात. तर त्याच्यामध्ये स्वामींनी खूप असा एकदम चमत्कारसारखंच काहीतरी झालं माझ्यासोबत. आणि खूप म्हणजे खूप जास्त खुश आहे मी त्या गोष्टीसाठी. तर स्वामींनी मला बुधवारीच मस्त म्हणतात नाही की एक डेमो देतो, त्या टाईपमध्ये स्वामींनी मला एक डेमो दिला बुधवारी. आणि लगेच गुरुवारी त्याच डेमोचा एक मोठा डेमो दिला ज्याच्यात मी खूप अजून खुश झाली. म्हणजे गुरुवारी संध्याकाळी वगैरे तर उपवास जर पकडला मी, पण पारायण वगैरे नाही केलं. आणि त्याच्यातच मी एवढी खुश झाली की मी बघते की काय चाललं आहे. मी ते वाट बघते की माझे गुरुवार कधी कंप्लीट होतील, माझे गुरुवार कंप्लीट व्हायला हवेत, माझ्याकडून सेवा घडायला हवी. पण ते म्हणतात ना की अ, जो पण स्वामी भक्त आहे त्याच्यासोबत स्वामी नेहमीच असतात, प्रत्येक वेळेस असतात आणि नेहमीच असतात. चांगल्या वाईट प्रत्येक परिस्थितीत ते असतात सोबत. आणि आपल्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींमध्ये स्वामी असतातच आणि तेच आपल्यासोबत या सगळ्या गोष्टी घडवतात. तर हे बरोबर माझ्या डोक्यात टाकलं स्वामींनी की काय चाललं आहे तुझं, काय घेऊन बसली आहेस, काय चाललं आहे बघ तू. जसं एक मस्त आनंदाची बातमी आहे. तर मी नंतर एखादा व्हिडिओ बनवेल त्याचा. तर मग मी त्याच्यात अजून खुश झाली की नाही, प्रत्येक गोष्टीला जिद्द नाही करायची. कारण की जी गोष्ट जेव्हा व्हायची आहे ती तेव्हा होणारच आहे. पण हे सगळं मला माहिती आहे, पण तरी ना मी ॲक्सेप्ट नाही करत आहे त्या गोष्टी, की नाही मला माझी सेवा करायची आहे. मग ती का नाही होते, बस हेच डोक्यात घेऊन चालत होती. पण आता सगळं व्यवस्थित आहे, सो नॉर्मल आहे. तर आता पुढचा जो पण गुरुवार येईल, तर त्या गुरुवारी माझं 8वा पारायण असणार आहे. म्हणजे 8 गुरुवार कंप्लीट होतील. तर मग मी त्या गुरुवारची आता वाट बघते आणि ते करेल मी कंप्लीट. आणि स्वामी महाराज ते कंप्लीट करून घेतील माझ्याकडून. पण सगळ्यांना मी हेच सांगणार की असं काही नाही की आपल्याला वाटतं आहे की चुकीचा विचार येतो आहे, चांगला विचार येतो आहे, मग कसं बोलायचं, कसा विचार करायचं, अरे अरे रे आपण स्वामींबद्दल असा विचार करतो आहे, असं काय नाही. काय असेल नसेल सगळं स्वामींच्या समोर जा, बसा आणि सांगा की महाराज मला असं असं वाटतं आहे, काय करू. मला तर असं पण वाटतं आहे की मला आता नाहीच करायचं आहे, मी नाहीच सेवा करणार, मला असं नाही वाटत आहे, मला वाईट वाटतं आहे. तुम्हाला जे वाटतं ना ते स्वामींना सांगा. स्वामींना असं बी आपल्या मनातलं सगळं माहिती असतं. पण जेव्हा आपण स्वामींशी बोलतो ना, तेव्हा आपलं मन शांत होतं, मनातल्या गोष्टी पण शांत होतात. आणि हे खूप खूप चांगला अनुभव आहे हा, की आपण दुसऱ्यांसोबत
शेअर करण्यापेक्षा ना स्वामींना शेअर करा. तुम्हाला सांगते माझा फक्त 4 वर्षाचा मुलगा आहे. तो प्रत्येक वेळेस स्वामींच्या समोर जातो. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी स्वामींना जाऊन सांगतो आणि हे मी त्याला नाही शिकवलं आहे, मी त्याच्याकडून शिकली आहे. कारण आता त्याला शिकवणं वगैरे तुम्हाला खरं नाही वाटणार, पण तो एवढा छोटा जरी आहे ना, पण आम्ही जसं पारायण करतो आहे, वाचतो आहे किंवा जप करतो आहे, तो सगळं बघतो आणि तो ते सगळं फॉलो करतो. पण ही जी गोष्ट आहे ना, की प्रत्येक गोष्ट स्वामींना जाऊन सांगायचं, तर आम्ही पण विचार करतो की याला कोणी सांगितलं? हा कसं काय या सगळ्या गोष्टी करतो आहे? तर ही गोष्ट ना आम्ही त्याच्याकडून शिकलो आहे. आता झालं काय, माझं डोकं दुखत होतं आणि मला तो विचारतो की "मम्मा काय झालं?" मी त्याला बोलली की "डोकं दुखतं आहे." तर बोलतो "स्वामींना सांग ना." तर मग मी त्याच्याकडे बघते की आता डोकं दुखतं आहे तर स्वामींना काय सांगणार? "अरे मम्मा स्वामींना सांग, स्वामी लगेच बरं करणार." म्हणजे मी त्याच्याकडे बघून ते ऐकते ना, तर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि एक ती जी आनंद असतो, ती जी खुशी असते ना, ती तर खूपच वेगळी होती, की एवढं छोटंसं बेबी मला सांगतंय की तू स्वामींना सांग. म्हणजे तुम्हाला समजतंय का, की आपण म्हणतो ना, की मोठे प्रॉब्लेम्स असतील तर आपण स्वामींना सांगणार, छोटे असणार तर आपण ठीक आहे जाऊ दे, काय स्वामींना काय सांगणार, किंवा प्रत्येकाच्या डोक्यात असा विचार आला पण नसेल असं मला वाटतं. कारण की माझ्या तर डोक्यात असं काही आलं नव्हतं. पण तो तिकडे गेला आणि मूर्तीजवळ थांबला स्वामींजवळ आणि स्वामींना बघतोय, नमस्कार करतोय आणि बोलतो, "स्वामी आजोबा, मम्मीचं ना डोकं दुखतं आहे, मम्माचं डोकं ना लवकर बरं करा. श्री स्वामी समर्थ." असं बोलून तो रिटर्न आला आणि माझ्या डोक्यावरती हात फिरवतो आणि मला बोलतो, "मम्मा थोडंसं वेट कर. स्वामी आजोबा आता तुझं डोकं बंद करतील." पण तुम्हाला खरं सांगते, आता ही गोष्ट खरी वाटते, खोटी वाटते हे तर मला नाही माहिती. पण तुम्हाला खरं सांगतो माझं प्रचंड डोकं दुखत होतं, प्रचंड. पण काहीतरी 5 ते 10 मिनिटानंतर ना माझं खरंच डोकेदुखी बंद झाली. तेही कसलीही टॅबलेट न घेता. आणि हा एवढा मोठा अनुभव आहे ना माझ्यासाठी देवांशमुळे, की मी त्याच्याकडे बघितलं. मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं, की देवांशने असं-असं केलं. तर ते माझ्याकडे बघून हसतात आणि बोलतात, "अरे बरोबर आहे. स्वामी आजोबा त्याचेच आहेत, तर ते त्याचं ऐकणारच." तर ते ना एवढं भारी वाटतं ना. आणि त्याच्या आधी पण त्याने तेच केलेलं, की त्याचे ना पाय दुखत होते. ॲक्च्युली त्याला ना कावीळ झालेली. तर कावीळमध्ये त्याला नंतर तो व्यवस्थित झाला, पण त्याचे पाय खूप दुखत होते. तर त्याने ना तेव्हाच सुरुवात केली ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी बोलायची. की मला बोलतो की "मम्मा माझे पाय दुखत आहेत, पाय दाबून देतेस का?" म्हटलं "हो, हो, दाबून देते." मग मी त्याचे पाय असे थोडे दाबत होती. मग मला बोलतो की "मम्मा स्वामी आजोबांना सांग ना, माझे खूप पाय दुखत आहेत." तर मी त्याच्याकडे तरी बघते, म्हटलं हा असा का बोलतो आहे. तर मी पण डोळे बंद केलेत आणि स्वामींचं नामस्मरण करते आणि बोलते. मग लगेच बोलतो मला, "सांगितलं तू स्वामी आजोबांना?" म्हटलं "हो, सांगितलं." मग मला बोलतो, ठीक आहे बघ, आता ना माझे पाय बंद होतील मम्मा." आणि त्या दिवशी ना खरंच त्याचे पाय खूप दुखत होते आणि मग मी ऑइल वगैरे लावून पण थोडीशी मॉलिश केली. असं जवळजवळ 15-20 मिनटं झाले असतील. मग परत मध्ये बोलतो, "मम्मा तू सांग ना स्वामी आजोबांना, माझे पाय दुखायचं अजून थांबलं नाही." तर मग मी पण विचार करते की असं का? पण म्हटलं हा बोलतो आहे. मग मी परत नामस्मरण करते. मग तो स्वतःच बोलतो की "स्वामी आजोबा प्लीज माझे पाय दुखत आहेत, ते बंद करा ना, मला खूप त्रास होतो आहे." म्हणजे एवढा स्वीटली बोलतो आहे ना तो, म्हणजे दुसरं कोणी ऐकेल ना तर खरंच विचार करतील की अरे एवढं छोटं बेबी आणि एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी कसा करतो आहे, एवढे मोठे मोठे वाक्य कशा बोलू शकतो, म्हणजे आपण त्याला शिकवलं पण नाही आहे. तर त्यारीत्या तो त्यांना आवाज येतो आहे आणि त्यांना बोलतो आहे. आणि मग मला लगेच सांगतो, "बघ आता बंद करतील हां." म्हटलं ठीक आहे. मग मी माझं माझं काम करते. तर तसंच त्याचं काहीतरी 10-15 मिनटं चालू होतं आणि नंतर पेनिंग त्याची थोडी कमी झाली. तर मला बोलतो, "मम्मा बघ मी बोललो ना, स्वामी आजोबा फक्त माझं ऐकतात. बघ माझे पाय बंद झालेत." म्हणजे त्याचा एवढा ट्रस्ट आहे स्वामींवर.
आत्तापासून. तर ते बघून खरंच खूप चांगलं वाटतं आहे. तर तो एवढा अटॅच झाला आहे ना, त्याला म्हणजे स्वामी आजोबा माझे आहेत, स्वामी आजोबा माझे आहेत. बस दिवसातून जवळ जाणार, सगळ्यांना नमस्कार करणार, स्वामींना नमस्कार करेल, श्री स्वामी समर्थ बोलेल. मग त्याला ते जप पण करायची एवढी हौस. तर आमची माळ वगैरे असते तर ती घेतो आणि जप करत राहतो. आता त्याला पकडायचं तर माहीत नाही की कसं पकडायचं आहे, पण तो त्याच्या पद्धतीने पकडतो. आणि मी त्याला सांगतही नाही की तू असं नको पकडू किंवा तसं नको पकडू, मी त्याला काहीच नाही सांगत. स्वामींनी त्याला बुद्धी दिली आहे आणि स्वामी त्याच्याकडून करून घेत आहेत. सो तो जसा करेल तसं त्याला करू देते. मी त्याच्यात त्याला काही बोलत नाही. ठीक आहे, तो बोलतो आहे, खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याला मुलांना शिकवावं लागतं, इथे त्याला शिकवायची गरजच नाही आहे की काय करायचं आहे आणि काय नाही करायचं. आणि उत्तरं पण असे व्यवस्थितरित्या देतो ना तो, खरंच त्याला काही शिकवायची गरज लागत नाही. आणि तो पण ना एवढा हुशार आहे ना, म्हणजे त्याला सगळीकडे फक्त स्वामी 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 स्वामी, बस स्वामी पाहिजे. स्वामी आजोबांना दूध दिलं, स्वामी आजोबांना पाणी दिलं, स्वामी आजोबांना जोजो दिलं. म्हणजे खूप एवढा चांगला हे करतोस ना. एवढे सगळे अनुभव असून पण ना मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडत होती. ॲक्च्युली आपला टॉपिक वेगळा होता, पण मला ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या म्हणून मी शेअर केल्या तुमच्यासोबत देवांशच्या. आणि असे देवांशच्याचबद्दल असे खूप असे अनुभव आहेत जे आम्ही अनुभवलेत. तर ते मी एखादा व्हिडिओ बनवते मी देवांशचा, तर त्याच्यात टाकते. आणि एक व्हिडिओ मी बनवला आहे देवांचा की तो जप कसा करतो आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा सगळ्यांनी, की बघा की एवढं छोटंसं बेबी जप कसा करतो आहे, की म्हणजे त्याला ती आवड कशी आहे. कारण की त्याला शिकवलं नाही आहे, तो त्याच्या पद्धतीने करतो आहे. तर नक्की बघा तो व्हिडिओ. फक्त 4 वर्षाचा आहे बेबी, पण खूप म्हणजे देवाचं वेड आहे त्याला. तर त्याच्याच मी खूप समाधानी आहे. आणि राहिला आपला विषय की स्वामी सेवा नाही करणार वगैरे, तर असं शक्य नाही आहे. स्वामी सेवेत आल्यानंतर आपण स्वामी सेवा सोडूच शकत नाही. पण हां, स्वामी सेवा अजून किती करू शकतो, किती खोलवर जाऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी तर खूप असणार आहेत. आणि जसे जसे अनुभव येतात ना आपल्याला स्वामींचे, तसे तसे आपण अजून त्यांच्याजवळ जातो आहे. आणि स्वामी पण परीक्षा तर घेणारच. ते बिना परीक्षा तर तुम्हाला असं जवळ तर येऊ नाही देणार. तर घ्या स्वामी, किती परीक्षा घ्यायच्यात ते घ्या. पण तुम्ही परीक्षा घेता घेता पण आम्हाला अनुभव देऊन जात आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे, की आपले परीक्षेचे दिवस असतात त्याच्यात पण आपल्याला अनुभव येतात. त्याच्यात पण आपल्याला ते एक हॅपीनेस देतात. एक छोटीशी कोणती तरी एखादी गोष्ट घडून जाणार, जी आपण विचार पण केलेला नसतो. आणि माझ्या बाबतीत तर तसंच झालं आहे. तर हा तो खूप मोठा अनुभव आहे माझ्यासाठी स्वामींचा. तर तो मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत. फक्त थोडे दिवस नंतर शेअर करेल मी, लगेच नाही करायचं आहे मला. तर आता फक्त एवढीच इच्छा आहे स्वामीचरणी, की राहिलेले गुरुवार माझे निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या. आणि मग मी 11 गुरुवारचं उद्यापन वगैरे करेल. आणि याच गुरुवारमध्ये मी ऑलरेडी अक्कलकोट जाऊन आली आहे दुसऱ्या गुरुवारला. तरी पण आत्ता कालपासून मला हेच होते की मला परत अक्कलकोट जायचं आहे. तर मी प्लॅन करत होती काल, आणि झाला आमच्या बऱ्यापैकी प्लॅन सक्सेस झाला. तिकीट्स वगैरे पण होत होतं आमचं आज रात्रीचं. आणि म्हणजे मला ना जायचं होतं, कारण की जी न्यूज ऐकली ना त्याच्यानंतर मी एवढी खुश झालेली की मला जायचंच आहे अक्कलकोटला काहीही झालं तरी. तर एवढं सगळं फिक्स झालं, फायनल झालं. बुकिंग पण ऑलमोस्ट होणारच होती, पण तेवढ्यात निर्भयच्या टीचरचा मेसेज आला, म्हणजे कॉल आला, की नीरूची एक्झाम आहे आणि त्याच्यासाठी थोडा पोर्शन इनकम्प्लीट आहे, तो कंप्लीट करायचा आहे. तर 2 दिवस तुम्ही जर कुठे जायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही जाऊ नका. 2 दिवसानंतर तुम्ही जा, म्हणजे सॅटर्डे संडे नंतर तुम्ही जाऊ शकतात. आता सॅटर्डे संडे नंतर मी कसं जाणार? तर मग मिस्टर आणि मी आम्ही तेच डिस्कस करत होतो की कसं करणार आता, कारण की आता लगेच स्कूल पण ओपन होणार आहे. तर मिस्टर बोलत आहेत की नको टेन्शन घेऊ, तुला जायचं आहे ना अक्कलकोटला, जाऊ आपण, मध्ये कोणत्या तरी पिरियड बघू आणि जाऊन येऊ. तर त्याच्यासाठी मग वेट करते की स्वामी कधी बोलवत आहेत आता मला. पण मी खूप एक्सायटेड आहे की मला अक्कलकोट जायचं आहे.
तर लवकरच जाईल आणि तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल, तो पण अनुभव शेअर करेल आणि जी न्यूज मला स्वामींनी दिली आहे ती पण मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेल. कारण की ते एकदम म्हणजे विचार पण केलेला नव्हता तशी गोष्ट झाली आहे ती आणि अचानक झाली तर त्याचा आनंद अजून जास्त होतो आहे आणि स्वामींना माहिती आहे की आपल्याला काय पाहिजे आणि आपल्याला काय द्यायचं आहे ते बरोबर देतात. मागता पण देतात, न मागता पण देतात. तर खूप भारी वाटतं आहे. सगळ्यांना रिक्वेस्ट करते, सगळ्यांना जेवढे पण स्वामी सेवेकरी आहेत सगळ्यांना सांगते, खूप सेवा करा. पण खूप सेवा करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ही पण सेवा, ती पण सेवा, ती पण सेवा, एवढ्या 3 सेवा, 4 सेवा, 5 सेवा असं करत बसू नका. जे पण करणार ना ते मनापासून करा. मग ती एक जरी सेवा केली ना तुम्ही, पण ती पण ना फक्त मनापासून करा की ती स्वामींपर्यंत पोहोचेल. असं करा. आपण काय करतो 3-4 सेवा करतो. नाही त्यांनी हे सांगितलं ना, याच्याने हे झालं मग हे मी करते, त्याच्याने ते झालं मग मी ते करते. असं करण्यामध्ये काय होतं माहिती आहे का, आपण ना एखादं टार्गेट पूर्ण कसं करायचं असतं तसं करायच्या मागे लागतो आणि हे म्हणजे आपल्याला माहीत असून नाही करत आपण. ते आपल्याला न कळता त्या गोष्टी होऊन जातात की अरे मला तर सारामृत वाचायचं आहे, नाही मला तर घोरगष्टधरून स्तोत्र वाचायचं आहे, मला तर व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे, मला हे वाचायचं आहे, हे कंप्लीट झालं की मी हे वाचेल, हे कंप्लीट झालं की मी ते वाचेल. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या होत असतात पण ते आपल्याला कळत नसतात कधी कधी. म्हणून ना एक सेवा घेतली असेल ना ती सेवा व्यवस्थित पूर्ण करा. म्हणजे जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही दुसरी सेवा करा किंवा नंतर करा. म्हणजे तुम्ही डिवाईड करा व्यवस्थित. पण असं हे नको की ही कंप्लीट झाली की मी ही करणार, ही कंप्लीट झाली की ही करणार. मग ते डोक्यामध्ये ना आपल्याला असं टार्गेट दिलेलं असतं ना, ते टार्गेट कसं कंप्लीट करायचं आहे तसं आपलं सगळं चालू असतं. तर तसं नका करू. खरं सांगते गडबड गोंधळ होतो आणि आपली पण घाईघाई होते आणि जेव्हा आपल्याला कधी वेळ नाही मिळाला ना, होतं असं की प्रत्येक वेळ आपला नसतो. सो एखाद दिवशी असं होतं की आपल्याला वेळ नसतो किंवा 1-2 सेवा होतात आणि 1-2 सेवेला वेळ नसतो. तर मग तेव्हा आपण अजून चिडचिड करतो की अरे माझं हे राहिलं आज, मी हे नाही केलं, हे वाचलंच नाही. मग दिवसभर ते चालू असतं. त्याच्यासाठी पण मी एक सोल्युशन देऊन ठेवते. जर तुमचं असं काही होत असेल ना, सिंपल एक गोष्ट करायची, जे झालं ते करायचं, जे राहिलं ते राहू द्या, जास्त विचार करू नका. शेवटी स्वामींना माहिती आहे की तुमचं का नाही झालं आणि का नाही करत आहेत. सगळ्या गोष्टी माहिती आहेत. फक्त एकच गोष्ट करायची, दिवसभर मनामध्ये स्वामींचं नाव घेत राहा. झोपता, उठता, बसता, जेवता, फिरता सगळं काही करा. कारण की तिथे तुम्हाला शारीरिक व्यायाम नाही करायचे, तुम्हाला फक्त मनातून बोलायचं आहे. झोपायला जात आहेत नामस्मरण करत करत झोपा. खरं सांगते याचा तर इतका भारी प्रभाव आहे ना, जर तुम्ही माळ घेऊन जप जरी नसेल करत ना तरीही एक वेळेस चालेल, पण तुम्ही हे नामस्मरण दिवसभर करा. आणि बघा जे कोणी असतील की ज्यांना सेवा करायला वेळ मिळत नाही आहे आणि सेवा होत नाही आहेत कामामध्ये किंवा असेल अनेक गोष्टी असू शकतात. जर सेवा करायला नाही भेटत आहे तर काहीच नका करू. पाहिजे तर फक्त नामस्मरण करा. खरं सांगते कंटिन्यू बोलत राहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कंटिन्यू बोला. असं नाही की पिरियडमध्ये बोलू शकतो का, नाही बोलू शकत का, बोलू शकतात. बिनधास्त बोला. पिरियड जरी असतील तेव्हा आपण पूजापाठ करत नाही, आपण तेव्हा वाचन पण करत नाही, आपण काहीच करत नाही, पण तेव्हा तुम्ही ऐकू शकतात. तारक मंत्र ऐकू शकतात, ते बोलू शकतात, घोरकष्टधरण स्तोत्र ऐकू शकतात. टी व्हीवरती लावून द्या, मोबाईलवरती लावा, ते ऐकत राहा आणि नामस्मरण हे कंटिन्यू ठेवा. त्या दिवसांमध्ये तर तुम्ही एवढं नामस्मरण करा ना, खरं सांगते तुमचं ते सगळं म्हणजे 5 दिवसाचं भरून निघायला पाहिजे असं पूर्ण नामस्मरणमध्ये गुंतून जा. कंटिन्यू बोलायचं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं कंटिन्यू बोलत राहा की बघा खरंच तुम्हाला खूप भारी फील होईल. मला तर वाटतं बरेच जण करतच असणार, पण काही करत नसतील तर त्यांनी खरंच करा. आणि माझ्या व्हिडिओंना कमेंट्स ऑफ असतात, त्याचे रिझन्स आहेत. तर तुम्ही लाईक भरपूर करत जा, म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत. तर लाईक नक्की करा आणि मी प्रयत्न करते की असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा मी प्रयत्नच करेल.
आणि स्वामी महाराजांच्या कृपेने त्या सगळ्या गोष्टी होत आहेत माझ्याकडून. तर आता तुम्हाला ते आवडत आहेत का काय, तर लाईक करून मला कळवा की आवडत आहेत असं. आणि राहिलेत माझे 11 गुरुवार, त्याच्यापैकी 4 गुरुवार राहिलेत, तर तेही आता पूर्ण होतीलच व्यवस्थित. तर जेव्हा पूर्ण होतील तेव्हा मी तुम्हाला सांगणारच आहे, तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आणि गुड न्यूज काय आहे ती पण मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करून कळवा, कमेंट करून नाही. आणि व्हिडिओला शेअर करा. आणि स्वामी महाराजांना हीच प्रार्थना करेल की जशा माझ्या इच्छा पूर्ण होत आहेत तशा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करा महाराज. खरंच सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करा, सगळ्यांचे दुःख दूर करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. तर आता व्हिडिओ मी संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.